देव हे स्वतःच्या पैशाचेच असावे. देवघर हे लाकडी असावे. देवघराला कमीत कमी 3 ते 5 पायऱ्या असाव्यात. देवघराला कळस नसावा. देवघरा ईशान्य दिशेत पूर्व, मध्य, उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो. देवघर आणि देव किचन ओट्याखाली, कोपऱ्यात, कोनाड्यात, भिंतीत टांगलेले असे नसावे. देवघराला किंवा देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देवारा ठेवावा. देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये. ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो. फक्त एक पिरॅमिड चालतो. लाकडामध्ये साग, चंदन, औदुंबर, सिसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुलिंब, देवदार वृक्ष या झाडांपासून देवघर बनवलेले चालते. देवघर, देववारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या 50% समस्या सुटतात. वेगळे झाल्यावर लगेच आपला देववारा नीट करावा. देव बनवून घ्यावे. कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान्न वेगळे शिजवले जाते, किचन वेगळे होते, त्यावेळी देवघर, देव हा विभाग वेगळा होतो. देवी देवतांचे फोटो, मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावे. विठ्ठल, रुक्मिणी, बालाजी यास अपवाद आहेत. 3 इंचपेक्षा मोठे देव नसावेत. अंगठ्या शेजारील बोटापेक्षा मोठे नसावे. कुलदेवी, खंडोबा, भैरोबा, पितर म्हणजेच वारलेली व्यक्ती यांचे चांदीचे टाक, चांदीचे देव बनवावे. डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, अखंड पिंड, परंतु त्यावर नाग, नंदी असं काही नसावं. एवढेच घरामध्ये देव असावेत. दिवटी बुधली असेल तर बाजूला ठेवावी. रिबीट फिट केलेले खोल फिटिंगचे देव नसावे. देव अखंड धातूचे असावे. देवघराची रचना म्हणजे लांबी इंटू रुंदी भागिले 8 याची उत्तर 1 बाकी उरली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 17x17 किंवा 21x21 याचं जे केल्यानंतर होतं ते 1 येतं. भेट आलेले देव, देववारा, सापडलेले देव, भग्न झालेले देव, बुडीत घराण्याचे म्हणजे ज्यांचा वंशखंड झाला असेल असे बक्षीस मिळालेले, पोकळ देव, मुंजा, अविवाहित व्यक्ती, वीर यांचे टाक, माशी लागलेले, लंगराच्या कड्या, शनिदेव, उभे असलेले देव, भगवान शंकर, पार्वती माता यांचा एकत्र फोटो, देवीचे पाय उघडे असलेले फोटो, युद्धाचे फोटो, मुंजाचा फोटो, चांदीचा टाक, गुरु शिष्याचा एकत्र फोटो, मूर्ती, नाग, नंदी एकत्र असलेली पिंड, मारुतीचा फोटो, लग्नपत्रिका घराला लावलेले देवतांचे स्टाईल्स फोटो, लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये. त्याचे त्वरित विसर्जन करावे. सापडलेले देव देववाऱ्यात कधीच ठेवू नये. अशा प्रकारचे देवांचे फोटो, मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये. जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच विसर्जन करावे. वरील प्रमाणे असलेले देवतांचे फोटो, मूर्तींची पंचोपचार पूजा करावी. खडीसाखर, नैवेद्य, धूप, दीप दाखवावा. याचा विसर्जन मंत्र असा की यांतुम देवगणा सर्वेम पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्य पुनरागमनाय च. हातात अक्षता घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणा. अक्षदा मूर्ती फोटोवर टाकाव्यात. अक्षदा टाकल्यानंतर देवांचे दर्शन घेऊ नये. ती मूर्ती फोटो नदीत विसर्जित करावी. जर नदीत पाणी नसेल तर नदीच्या कोरड्या पात्रात मूर्ती फोटो विसर्जित करावे. याप्रमाणे सर्वांनी आधी आपण आपला देवघर, देवारा व्यवस्थित करावा. घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणेच करावी. मेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपण मूर्ती घडवून चिरे बसवतो, हे पण खूप चुकीचे आहे. चिरे बसवूच नये. यामुळे आपल्या कुटुंबास प्रखर पितृदोष लागतो. प्रखर पितृदोषामुळे खूप सदन अशी कुटुंब रडातळाला गेलेली आहेत. तसेच त्या वारलेल्या व्यक्तीलाही सद्गती मिळत नाही. त्यांचा जीवात्मा भूतलावरच भटकत असतो. यासाठी उपाय म्हणून जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रश्नोत्तर विभागातील कार्यरत सेवेकरी यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी अथवा फोन करून योग्य मार्गदर्शन मिळवावे. त्यानंतरच नारायण नागबली विधी करावा. विधी केल्यावर अशा चिऱ्यांचे विधिवत गंगेमध्ये विसर्जन करावे. तुम्ही नित्यसेवाही करू शकता. घरी 1 माळ गायत्री मंत्र किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः. वरील नित्यसेवा मनोभावे करावी. सेवा दिवसभरात कधीही केली तरी चालते. महाराजांचा फोटो, मूर्ती देवघरात असावी. या सेवेने 99% मानवी समस्या सुटतात. प्रत्येक सेवेकराने दर महिन्याला कमीत कमी 10 नवीन सेवेकरी घडवा. 2 पायांचे चालते बोलते केंद्र तयार करा. आपली हृदयातील स्वामी महाराज दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात पोहोचवण्याचे अमूल्य असे कार्य करावे आणि हे गुरुमाऊलींचे कार्य आपण सर्वांनी पुरे करावे. रामकृष्ण हरी.